रवींद्र चव्हाण चुकून बोलले असतील असं गणेश नाईक म्हणाले। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही असं नाईक म्हणाले। 2 डिसेंबरपर्यंत शांतता ठेवा, भांडू नका असं रवींद्र चव्हाण यांना म्हणायचं असेल असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं। आम्ही एकमेकांविरोधात निवडणूक लढवतोय असं गिरीश महाजन म्हणाले। 2 डिसेंबरपर्यंत आपल्याला युती टिकवायची असं वक्तव्य भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेलं होतं। आता बोलताना चुकून बोललं गेलं असेल त्याचा त्याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही। ठीक आहे, भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला म्हणजे फार काय कमवलं असं तर भागरे, त्या झेंडा फडकल्यानंतर जनतेची कामं करण्याकरता ते नेतृत्व पाहिजे। एरवी त्या नुसत्या त्या खुर्चीला घेऊन काय बघायचं। हे गाडीमध्ये बसा आम्हाला अडचण झाली तरी सुद्धा आम्ही थोडंसं ऍडजस्ट करू, पण उद्याला तुम्ही जर आम्हाला ढकलणार असाल तर बाकी मग पुढे कोण कोणाला ढकलतो ते बघू। 2 तारखेपर्यंत भांडण करू नका, आपसात काही वाद करू नका असा त्याचा अर्थ आहे। कारण आता सध्या आम्ही काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढतो आहोत आणि म्हणून काही ठिकाणी टीका टिप्पणी होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा 2 तारखेपर्यंत की आपण भांडू नका, हा त्याचा म्हणण्याचा निश्चित अर्थ असेल। इगतपुरीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली आहे। इगतपुरीमध्ये आमचे उमेदवार निवडून येतील हिरामण खोसकर असं म्हणालेले आहेत। एका दिवसात बदल होणार नाही, मी 24 तास फिरतोय असंही हिरामण खोसकर यांनी म्हटलेलं आहे। तिथं सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादीचे येणार आहे, 0-20 करणार आहे। 24 घंटे आम्ही फिरतोय रात्रंदिवस, 24 घंट्यातले 20 घंट्यात मी रोजच फिरतोय। एक दिवसाने येऊन कुठे बदल होणार आहे का? काही फरक पडत नाही। अहो आता सुद्धा त्या मला लोक निवडून दिलं ना, 87,000 मतं तितके निवडून दिलं। आता सुद्धा प्रत्येक नगरसेवक हा कमीत कमी 500-700 1,500 मतांनी फरक नाही येणार आहे। नगराध्यक्ष आमचे आजच 3-4 मतांनी निवडून येणार आहे, काहीच बदल नाहीये, विजय झालेला आहे। महत्वाची बातमी, तटकरेंनी आपला डीएनए चेक करावा, महेंद्र थोरवे यांनीही टीका केली। थोरवेंसारखी नीच प्रवृत्ती रायगडची जनता ठेचून काढेल असं अनिकेत तटकरे म्हणाले। आमचा डीएनए जनसामान्यांमधला अनिकेत तटकरे यांनी थोरवेंना हे उत्तर दिलं। आम्हाला महेंद्र थोरवे यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही असंही अनिकेत तटकरे म्हणाले। तटकरेचा डीएनए पहिला तटकरेंनी चेक करावा, त्याचा डीएनए त्यांनी चेक करावा, तो काय लायकीचा आहे तो, मग त्यांनी आमच्यावर बोलावं। सारखी नीच प्रवृत्ती हे निश्चितच रायगडची जनता ठेचून काढेल ह्या निवडणुकीच्या माध्यमातून। याच्यापेक्षा जास्ती मला काय बोलायचं नाही, कारण ह्या अशा दुष्प्रवृत्तीला मला खरं तर त्या पातळीवर जाता येत नाही, पण जितका निषेध करते तेवढा करण्याचा मी निश्चितच मी बोलू शकत नाही, कारण मी एक सुसंस्कृत कुटुंबामध्ये जन्माला आलेलो। माझा डीएनए असेल, तटकरे साहेबांचा डीएनए असेल, हा चांगलाच आहे आणि जनसामान्यातला आहे, त्याच्यामुळे रायगडच्या जनतेला त्यांचा डीएनए माहिती आहे। धाराशिवच्या उमरग्यात आमदार मंडळावरून आजी माजी आमदारांमध्ये जुंपलेली आहे। ठाकरेंचे आमदार प्रवीण स्वामी यांची माजी आमदार ज्ञानेश्वर चौगुले यांच्यावर टीका पाहायला मिळाली। माजी आमदार म्हणून घ्यायला त्यांना लाज वाटते असं प्रवीण स्वामी म्हणाले, तर लोकांच्या मनातील भावना मी रोखू शकत नाही असं ज्ञानेश्वर चौगुलेंनी म्हटलं। माजी आमदार म्हणाला त्यांना देखील लाज वाटते। अनेक व्हिडिओ ऐकले, माजी आमदार कोणच म्हणत नाही, आमदार साहेब चालूच असतं, डोक्यातून आणि हवाच गेली नाही। मला ऐकण्यात आलं की काल बोलत असताना त्या आमदारांनी सांगितलं की ते आमदार अजून त्यांना माझे आमदार म्हणत नाहीत, कोणी सगळे आमदारच म्हणतात। आता काय मला लोकांनी आमदार म्हणून मी काल लोकांना काय असं काय सांगत सुटलं नाही। लोकांच्या मनातली ती भावना असेल तर मला मी रोखू शकत नाही ना। मी उलट सर्व ठिकाणी सांगतो, तुम्ही साक्षीदार असाल बऱ्याच ठिकाणी, कोणी चुकून जर मला स्टेजवर आमदार साहेब म्हटलं तर अरे माझे आमदार म्हणा, असं मी स्वतः कित्येक वेळेस सांगितलंय।